रक्षाबंधन जवळ आलेलं आहे म्हणूनच आज घरीच नारळाची वडी बनवलेली आहे. ही वडी बनवायला अगदी सोपी आहे, पण यावेळी अशी बनवली आहे की अगदी मऊ आणि तोंडात टाकताच विरघळेल आणि पाहता क्षणी खावीशी सुद्धा वाटेल. नारळाची चव छान यावी आणि वडी अजिबात कोरडी होऊ नये यासाठी एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवली आहे. वडीचा प्रत्येक तुकडा एकदम मऊ आणि छान लागतो. तुम्हीही रक्षाबंधनासाठी नारळाची वडी बनवणार असाल, तर ही पद्धत शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका. रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर मी भाग्यश्री रेसिपी जे आपल्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत करते आणि जास्त वेळ न घालवता आपण आता वडी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी ओला नारळ इथे मी घेतलेला आहे आणि नारळाचा जो पाठीचा भाग आहे ना, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. पाठीचा भाग काढल्यामुळे वडी आपली छान पांढरी शुभ्र व्हायला मदत होते. पण तुम्हाला हा पाठीचा भाग नसेल काढायचा, तर नाही काढला तरी सुद्धा चालतो. इथे पाठीचा भाग अगदी सहज आपल्याला काढता यावा, यासाठी आपण ही छोटी खिसणी असते ना, चहामध्ये आपण आलं वगैरे खिसण्यासाठी वापरतो. ही खिसणी मी घेतलेली आहे आणि ह्या खिसणीवरती या पद्धतीने आपण खोबरं खिसून घेतलं, की पाठीचा भाग जो आहे ना, तो आपल्याला सहज काढता येतो. फार वेळ आणि मेहनत दोन्हीही लागत नाही आणि अगदी सहज आपण हा पाठीचा भाग वेगळा करू शकतो. इथे बघा तुम्ही सगळा पाठीचा भाग छान असा मी काढून घेतलेला आहे आणि हा पाठीचा भाग जो काढून घेतलेला आहे, तो आपण आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीरची पेस्ट बनवत असतो ना, त्यामध्ये सुद्धा वापरू शकतो. तर इथे काढून घेतलेला पाटीचा भाग जो आहे ना, तो बाजूला ठेवून आता मी ही खोबरं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि याला आता पातळ कापून घेते. याचे पातळ असे काप करून घ्यायचे किंवा तुम्ही खिसून घेणार असाल ना, तर खिसून देखील घेऊ शकता. पण अगदी झटपट जो आहे ना, नारळाचा चव तयार व्हावा, जास्त मेहनत लागू नये आणि वेळही देखील वाचावा, यासाठी आपण ह्याचे काप बनवून मिक्सरवरती फिरवून घेणार आहोत. म्हणजे अगदी सहज आणि झटपट आपण हे बनवून घेऊ शकतो. फारशी मेहनत आणि वेळ दोन्हीही लागत नाही आणि वड्या अगदी झटपट तयार व्हायला आपल्याला मदतच होईल. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आता हे आपण मिक्सरवरती फिरवून घेऊया. वडी बनवण्यासाठी इथे मी 2 नारळ आहेत ते घेतलेले आहेत. तर दीड नारळ अगोदरच मी पाठीचा भाग काढून या पद्धतीने मिक्सरवरती फिरवून घेतलेले आहेत. राहिलेला अर्धा नारळ सुद्धा मी तुमच्यासमोर इथे तयार करून दाखवलेला आहे आणि आता हा सगळा चव जो आहे ना, तो आपण या वाटीच्या साहाय्याने मोजून घेऊया. तर इथे तुमच्याकडे मेजरमेंट कप असेल ना, त्याने सुद्धा तुम्ही मोजून घेऊ शकता. चव मोजून घेत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, की वाटी जी आहे ती आपल्याला पोकळ भरायची नाहीये किंवा फार असं दाबून सुद्धा भरायचं नाही. नाहीतर मग साखरेचं प्रमाण जे आहे ना, ते चुकू शकतं. त्यामुळे भरत असताना असं हलक्या हाताने प्रेस करून ही वाटी जी आहे ना, आपल्याला भरून घ्यायची आहे. म्हणजे साखरेचं प्रमाण अगदी योग्य होईल. तर या वाटीच्या साहाय्याने आपण 3 वाटी एवढा नारळाचा चव जो आहे ना, तो मोजून घेतलेला आहे. आणि आता याच वाटीच्या साहाय्याने आपल्याला सगळं साहित्य जे आहे ते मोजून घ्यायचं आहे. चव आपला छान इथे तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. त्यानंतर सव्वा वाटी दूध या वाटीनेच मोजून घेतलेलं आहे. 4 चमचे एवढे मिल्क पावडर घेतलेली आहे, ज्यामुळे वडे आपले छान टेस्टी सुद्धा बनेल, शिवाय मऊ व्हायला मदत होईल. पाव चमचा वेलची पावडर घेतलेली आहे. गरजेनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स यामध्ये वापरू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता. मी इथे पिस्ते घेतलेले आहेत तुकडे करून. त्यानंतर दीड वाटी साखर घेतलेली आहे. 2 चिमूट इथे खायचा रंग घेतलेला आहे. तर लाल रंग इथे मी वापरणार आहे. यामधला गरजेप्रमाणे जो रंग आहे ना, तो मी वापरणार आहे. 2 चिमूट घेतलेला आहे. तो संपूर्ण वापरायचा नाहीये यामध्ये. तर आता एक कढई इथे मी गरम करून घेतलेली आहे आणि कढईमध्ये आता मी सुरुवातीला 2 चमचे साजूक तूप घालून घेते. साजूक तूप छान असं गरम झालं, की यामध्ये आपण बनवून घेतलेल्या नारळाचा चव जो आहे ना, तो घालून घेऊया आणि खोबरं जे आहे सतत या पद्धतीने हलवून घेत साधारण 2 ते 3 मिनिटे आपल्याला तुपामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा सुरुवातीला परतवून घेत असताना 2 मिनिटे गॅसची फ्लेम जी आहे ती हाय टू मीडियम ठेवायची आहे. एकदम लो फ्लेमवरती आपल्याला हे खोबरं परतवायचं नाहीये आणि 2 मिनिटानंतर आपण गॅस लो किंवा मीडियम फ्लेमवरती ठेवणार आहोत. तर एकसारखं छान असं हलवून घेत खोबरं जे आहे ना, ते साधारण 2 मिनिटे मी परतवून घेणार आहे तुपामध्ये छान.
आणि याचा हलकासा ओलसरपणा कमी झाला, की आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. तर 2 मिनिटे छान असं मी एकसारखं हलवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता, नारळाचा चव जो आहे तो हलकासा कोरडा व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि आता या स्टेजवरती आपल्याला यामध्ये साखर ॲड करायची आहे. तर दीड वाटी जी साखर मी घेतलेली होती ना, ती सगळी साखर मी एकाच वेळेला यामध्ये घातलेली आहे. साखर आहे ना, छान आपल्याला मस्त वितळून घ्यायची आहे. पण साखर घातल्यानंतर गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे आणि लो गॅसवरती पुन्हा छान असं एकसारखं ढवळून घेत आपल्याला साखर पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे. साखर विरघळल्यानंतर आपलं मिश्रण जे आहे थोडंसं पातळ होतं आणि आता पातळ झाल्यानंतरच यामध्ये मी दूध देखील घातलेलं आहे. पण दूध घालतानाचा जो व्हिडिओ आहे ना, तो चुकून स्किप झाल्यामुळे ते दाखवता आलेलं नाहीये. छान अशी साखर मेल्ट झालेली आहे. दूध देखील एक 5 ते 7 मिनिटे दूध घातल्यानंतर एकसारखं लो टू मीडियम फ्लेमवरती मिश्रण जे आहे ना, सतत असं ढवळत राहायचं म्हणजे छान असा याचा गोळा तयार व्हायला लागला, की आपलं हे मिश्रण तयार होतं आणि बऱ्यापैकी दूध जे आहे ना, ते यामध्ये मिक्स झाल्यानंतर आता आपण 4 चमचे जी मिल्क पावडर घेतलेली होती, ती घातल्यानंतर ह्यामध्ये पाव चमचा वेलची पावडरसुद्धा घालायचं आहे आणि आता साधारण अजून 3 मिनिटे आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे. याचा मस्त असा गोळा तयार व्हायला लागला, की ओळखायचं आपलं मिश्रण जे आहे ना, ते अगदी छान असं तयार झालेलं आहे. साधारण मिल्क पावडर घातल्यानंतर 3 मिनिटे मी पुन्हा हे छान एकसारखं ढवळून घेतलेलं आहे. टोटल 8 मिनिटे हे मिश्रण आहे ते मी लो फ्लेमवरती परतवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता याचा गोळा असा तयार झालेला आहे. आणि यासाठी आपल्याला साखर घालण्या अगोदर 2 मिनिटे आणि साखर आणि दूध घातल्यानंतर साधारण 7 ते 8 मिनिटे एवढा वेळ लागलेला आहे. गोळा छान असा तयार झाल्यानंतर अर्धा जो भाग आहे ना यातला, तो मी या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे, ज्यामध्ये आपण नारळाचा चव जो आहे तो काढून घेतलेला होता आणि साधारण 2 मधला थोडासा खायचा रंग मी यामध्ये घातलेला आहे. बाकीचा राहिलेला रंग मी तसाच ठेवून दिलेला आहे आणि छान आता हे मिश्रण मिक्स करून घेऊया म्हणजे छान असा रंग याला येईल. इथे बघू शकता आपण लाल रंग घातलेला होता. त्यातला थोडासा रंग जो आहे तो बाजूला काढून ठेवलेला आहे आणि मिश्रण आपलं छान असं तयार झालेलं आहे. आता जो पांढरा भाग आहे ना, तो अगोदर आपल्याला एका ताटामध्ये तेल लावून किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये वडीचं तयार मिश्रण आहे ना, ते अर्धं काढून घेतलेलं आहे. तुम्हाला जर संपूर्ण बर्फी जी आहे व्हाईटमध्ये हवी असेल, तर तुम्ही त्यामध्ये रंग नाही घातला तरी सुद्धा चालतं. आता आपण ताटावरती तूप लावून घेतलेलं आहे आणि एका वाटीच्या साहाय्याने आपण हे छान असं मिश्रण पसरवून घ्यायचं आहे. एकसारखं करून घ्यायचं. वाटीच्या वाटीला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं म्हणजे हे मिश्रण अगदी सहज आपण ताटामध्ये पसरवून घेऊ शकतो. आणि मिश्रण संपूर्ण व्हाईट रंगामध्ये पसरून झाल्यानंतर आपण अर्ध्या मिश्रणामध्ये रंग घालून बनवलेलं होतं ते मिश्रण सुद्धा यावरती घालून घेऊया आणि आपण पुन्हा वाटीच्या साहाय्याने ते संपूर्ण मिश्रण एकसारखं करून घेणार आहोत. हे मिश्रण व्यवस्थित पसरवून झालेलं आहे. आता यावरती हे घातलेलं मिश्रण आपण छान वाटीच्या साहाय्याने पसरून याला कट करून घेणार आहोत. तर ही वडी ना पूर्णपणे तयार झाल्यानंतर, सेट झाल्यानंतर आपण कट करणार नाही आहोत. तर अगोदरच याला कट करून नंतर ही सेट होण्यासाठी ठेवायची आहे. म्हणजे अगदी आपल्या वड्या ज्या आहेत ना, त्या सहज पाडायला आपल्याला सोपं जाईल. त्या अगोदर मी यावरती आता पिस्त्याचे काप इथे घालून घेतलेले आहे. पिस्त्याचे काप किंवा कोणतेही ड्रायफ्रुट्स जे तुम्ही वापरणार असाल, तुम्हाला असे वरून घालायचे नसतील, तर तुम्ही मिश्रण तयार झाल्यानंतर त्यामध्ये घालून ते एकजीव करून घेऊ शकता. दोन्हीही मिश्रण आपलं ताटामध्ये छान असं सेट करून घेतल्यानंतर याच्या आपण वड्या पाडायला घेऊया म्हणजे आपल्याला पुन्हा फार वड्या पाडताना त्रास होणार नाही. तर बघू शकता अगदी सहज आणि किती छान अशा आपल्या वड्या पडत आहेत. एकदम एकसारख्या वड्या आपल्या इथे तयार तयार होतात. वड्या पाडून घेतल्याच्या नंतर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रात्री बनवणार असाल आणि सकाळी खाणार असाल तर छान अशा रात्रभर सेट होतात. तेवढा वेळ नसेल तर किमान 2 तास तरी तुम्ही या वड्या पंख्याखाली किंवा रूम टेम्परेचरवरती छान अशा सेट करून घेऊ शकता. 2 तासानंतर या वड्या छान अशा सेट होतात.
आणि अगदी सहज ताटापासून वेगळ्या होतात. तयार झालेल्या तयार झालेलं आता हे ताट आपण असंच सेट होण्यासाठी ठेवणार आहोत. पंख्याखाली सुद्धा आपण हे ताट सेट होण्यासाठी ठेवू शकता. अगदी 15 ते 20 मिनिटेच झालेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता. मुलांनी अगदी या वड्या खायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे मी फक्त 15 मिनिटानंतरच तुम्हाला या वड्या काढून दाखवते. पूर्णपणे सेट व्हायला किमान तास ते 2 तास सुद्धा 2 तास तरी लागतात. पण 15 मिनिटानंतर सुद्धा तुम्ही इथे बघा मस्त अशा आपल्या वड्या सेट व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि या पद्धतीने अगदी मस्त आपल्या वड्या इथे दिसतायत. 2 तासानंतर अगदी सहज अलगद ह्या वड्या निघतात. 15 मिनिटानंतरच इतक्या छान या वड्या आपल्या ताटापासून वेगळ्या व्हायला लागलेल्या आहेत. तुम्हाला सुद्धा ही नारळ वडी कशी वाटली? कमेंट करून मला नक्की सांगा आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना, तर खाली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि अगदी सहज तयार मिठाई जशी बाहेरून आपण आणतो, अगदी तशीच दिसणारी ही आणि चवीला अप्रतिम लागणारी नारळाची वडी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. खाणारे तारीफ केल्याशिवाय राहणार नाहीत, अशी ही चवदार नारळाची वडी बनवायला एकदम सोपी आहे आणि खायला सुद्धा तितकीच अप्रतिम लागते. बाहेरून आपण जशी मिठाई आणतो ना, अगदी दिसायला तशी दिसते आणि चवीला सुद्धा त्यापेक्षा सुंदरच लागते. अगदी घरच्या साहित्यापासून झटपट तयार होते. तर ही नारळाची वडी या रक्षाबंधनला तुम्ही आवर्जून बनवून पहा आणि आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. सोबतच जास्तीत जास्त मैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये आपली ही रेसिपी शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला देखील प्रेस करा. म्हणजेच नवनवीन व्हिडिओ मी अपलोड केले, की लगेचच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आपल्या सगळ्या पारंपरिक आणि नवीन रेसिपीज तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. धन्यवाद.